ही ऊस शेती जोडते समृद्धीशी नाती, शेतकऱ्याचा ग्रामीण भागाचा करीती उद्धार, मंत्र नवा सहकारातून समृद्धीचा। महाराष्ट्र साखर उत्पादनातील एक आघाडीवरचं राज्य, साखर उद्योगात नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी जागतिक पातळीवर नावाजलेलं राज्य, देशाच्या आणि राज्याच्या अर्थकारणाला सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून दिशा देणारं राज्य, देशातील प्रगतिशील राज्य असलेल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासाला साखर कारखानदारीने दिशा आणि गती दिली। उत्तर प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य झालं आहे। आता हाच साखर उद्योग काळाची गरज म्हणून यांत्रिकीकरणाकडे वळला आहे। प्रामुख्याने ऊस तोडणी मजुरांच्या तुटवड्यावर मार्ग म्हणून ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून साखर उद्योगाच्या यांत्रिकीकरणाला गती आली आहे। त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली। ही योजना शेतकरी, कारखानदार आणि साखर उद्योगाला वरदान ठरत आहे। हवामान बदलामुळे अवेळी पाऊस, अति थंडी आणि अति तापमानामुळे मजुरांकडून ऊस तोडणी करण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत। ऊस तोडणी मजुरांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध झाला। ऊस तोडणी मजुरांची संख्या ही त्यामुळेच दिवसेंदिवस घटत चालली आहे। राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र सुमारे 14 लाख हेक्टरवर गेलं आहे। त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस वेळेत मिळावा, ऊसाची तोडणी वेळेत व्हावी हे गरजेचं झालं आहे। ऊस तोडणी लांबल्यामुळे शेतकरी आणि कारखान्यांचंही नुकसान होतं। हे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदानही दिलं जात आहे। सहकारी खासगी साखर कारखाने, शेतकरी उत्पादक कंपन्या, खासगी उद्योजक किंवा शेतकऱ्यांना या ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानाचा लाभ घेता येतो। राज्य सरकारच्या ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा लाभ राज्यातील शेकडो लाभार्थ्यांनी घेतला आहे। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील आर्वी येथील निलेश बबन गावडे यांनी या योजनेचा लाभ घेतला। गावडे हे जुन्नर परिसरात ऊस तोडणीचं काम करतात, त्यामुळे जुन्नर परिसरात ऊस तोडणीच्या कामाला गती आली आहे। दुसऱ्या बाजूला गावडे यांच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळाली आहे। मी 2015-16 मध्ये या ऊस तोडीच्या व्यवसायामध्ये काम करत आहे। 2018 मध्ये मी स्वतःचं एक नवीन मशीन परचेस केलं व ते 2 वर्ष मी यंत्राचा अभ्यास केला। ऊस तोडणी करत असताना मला या व्यवसायामध्ये सुरुवातीला थोडं नुकसान पण सहन करावं लागलं। त्यामधून मी थोडं शिकत गेलो। त्यानंतर मी प्रत्येक वर्षी 15 ते 16 हजार टन ऊस तोडत गेलो। शासनातर्फे या ॲप पोर्टलवरती आम्ही आमचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तर हे मशीन घेत असताना आम्हाला कारखाना हमी देतं। जर आम्ही 80-90 लाख रुपये लोन जर घेतलं तर त्याच्यामध्ये आम्हाला 3% परतावा हा शासनाकडून दिला जातो व 35 लाख रुपये ही सबसिडी पण मिळते। त्यामुळं आम्हाला हे थोडंसं सोयीस्कर होतंय। मी न्यू हॉलंडचं केस मॉडेल तेच वापरत आहे। कुठल्याही पार्टमध्ये काही बिघाड जरी झाला तरी विदिन एक 4 ते 5 तासामध्ये कंपनीचे सर्व्हिस टीम येऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ऊस तोडणी मशीन मूव्हिंग होतं। कमी वेळेत आमची मशीन पूर्ववत होऊन आम्हाला वेळेची बचत होऊन काम चांगल्या पद्धतीने होतं। हे मशीन जमीन लेवलला चालते। आता जे क्षेत्र तोडून झाले या मशीनी तर हे क्षेत्र कमीत कमी 8 ते 10 दिवस गेला असतं। त्याच्यानंतर वेळेची फार मोठी बचत आहे। पाष्टापासून खत तयार केलं तर नक्की जमीन सुधारणार, हा एक त्यातला फायदा आहे। माझा कमीत कमी 50 एकर ऊस आहे आणि जर मशीन लावलं तर एका दिवसामध्ये तोडून होतो। लेबरकडून आहे ना काही नुकसान होते, टिपर राहतात, मशीनने अजिबात कुठं काहीच राहत नाही। आमचा ऊस कमीत कमी 3-3 महिने तोड चालती ती आमची 15 दिवसामध्ये होते। ऊस तोडणी यंत्र घेताना सहकारी किंवा खासगी कारखान्यांना जास्तीत जास्त 3 ऊस तोडणी यंत्रांना अनुदान मिळणार आहे। ऊस तोडणी यंत्रांच्या एकूण खरेदी किमतीच्या 40% अथवा 35 लाख रुपये अनुदान कारखान्यांना किंवा लाभार्थ्यांना मिळणार आहे। लाभार्थ्याने यंत्राच्या किमतीच्या किमान 20% रक्कम स्वभांडवल म्हणून उभी करायची आहे। उर्वरित रक्कम कर्ज रूपाने उभी करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांवर आहे आणि लाभार्थ्यांना मिळणारं अनुदान त्याच्या बँक खात्यामध्ये थेट महाडीबीटी द्वारे जमा होणार आहे। ऊस तोडणी यंत्रावर लाभार्थ्याचं नाव, योजनेचं नाव, अनुदान वर्ष, अनुदान रक्कम इत्यादी तपशील कायमस्वरूपी राहील आणि लोकांना दिसेल अशा प्रकारे नोंद करावा लागतो।
यंत्र तपासणी करणारा अधिकारी सर्व मूळ यंत्राची खात्री करून ऊस तोडणी यंत्रासोबत जिओ टॅगिंगच्या फोटोसहित तपासणी अहवाल आयुक्तालयाला सादर करतो। ही सर्व कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केली जातात आणि त्यानंतरच महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळतं। महाराष्ट्र सरकारने हे जे हार्वेस्टर आहेत या हार्वेस्टरसाठी खूप चांगले निर्णय घेतले आणि माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्यावेळेस सहकार मंत्री होते त्यावेळेस साहेबांनी जवळजवळ राज्यामध्ये हे धोरण राबवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला। शासनानं 2023-24 आणि 2024-25 या वर्षांकरता एकूण 900 ऊस तोडणी यंत्रांच्या खरेदीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे। महाराष्ट्र हे साखर आणि सहकार या क्षेत्रामधील एक अग्रेसर राज्य आहे। 2023-24 ला आपण 110 लक्ष टन इतकी साखर उत्पादन केली। आपण केवळ देशातीलच नाही तर जगातील एक प्रमुख साखर उत्पादकांपैकी एक आहोत। महाराष्ट्रामध्ये 200 पेक्षा अधिक कारखाने कार्यरत आहेत, ज्यांची प्रतिदिन गाळप क्षमता ही 10 लक्ष मेट्रिक टन इतकी पोहोचलेली आहे। अशा वेळेस ऊसतोड आणि ऊसाची वाहतूक अत्यंत महत्त्वाचा दुवा या ठिकाणी ठरतो। कृषीमध्ये यांत्रिकीकरणाची जोड याला देण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मेकॅनिकल हार्वेस्टरची योजना या ठिकाणी आणली। त्यामध्ये 40% पर्यंत किंवा 35 लक्ष पर्यंत लाभ या ठिकाणी आपण शेतकरी, उद्योजक, कारखाना यांना या योजनेअंतर्गत देत असतो। आतापर्यंत 223 लाभार्थ्यांनी याच्यामध्ये हार्वेस्टरची खरेदी केलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्याचे नियोजन या ठिकाणी आहे। कारखान्यांना ताज्या ऊसाचा वेळेवर पुरवठा झाल्यामुळे साखर उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे आणि वेळेवर ऊस प्रक्रिया केल्यामुळे साखर कारखान्यांचं उत्पादन अधिक प्रभावी बनलं आहे। महाराष्ट्र साखर कारखानदारीमधील एक आघाडीवर राज्य म्हणून याकडे बघितलं जात आहे। हार्वेस्टरची कटिंग ही खूप चांगल्या प्रकारची होती। कृषी क्षेत्राला खूप मोठी संजीवनी म्हणून आज हार्वेस्टरचा उपयोग आपण या ठिकाणी करतो। शासनाच्या वतीने या ठिकाणी आपण अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे। विना सहकार नहीं उद्धार असा नारा देत सुरू असलेल्या सहकारी चळवळीला आणि प्रामुख्याने सहकारी साखर कारखानदारीला ऊस तोडणी यंत्रांनी मोठा हातभार दिला आहे। एका यंत्राची प्रतिदिन ऊस तोडणी क्षमता 100 ते 150 मेट्रिक टन असल्यामुळे साखर कारखानदारी उद्योगात ऊस तोडणी यंत्रांनी क्रांतिकारी बदल केलेला आहे। चला तर मग शिस्तबद्ध रीतीने साखर उद्योगाचे यांत्रिकीकरण करूया, साखर कारखानदारीला नव्या उंचीवर नेऊया। ऊस तोडणी यंत्र ठरले आहे शेतकरी कारखानदारांच्या प्रगतीचा मंत्र।